आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या 9 जानेवारीच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की आशुतोष मन्नूला क्लासमध्ये जायला सांगतो. मन्नू क्लासमध्ये जाते तर आशुतोष माया टीचरला विचारतो, तुम्ही सगळ्या मुलींना असेच फुलं देतात का? मग तेव्हा माया टीचर सांगते, नाही, मी फक्त तिलाच फूल दिलं आणि तिला फुलं आवडतात म्हणून. आशुतोष म्हणतो, मग तिला स्पेशल ट्रीटमेंट द्यायची काहीही गरज नाहीये. तेव्हा माया टीचर सांगते की मन्नू ही वर्गात जास्त मिक्स होत नाही, त्यामुळे मी तिला स्पेशल ट्रीटमेंट देते. मी असं अनेक मुलींबरोबर करत असते. आशुतोष म्हणतो, त्याची काहीही गरज नाहीये. तेव्हा माया टीचर म्हणते, ठीक आहे, मी तिला स्पेशल ट्रीटमेंट देणार नाही. आशुतोष हा माया टीचरला विचारतो, तुम्ही तिला पर्सनल प्रश्न का विचारत असतात? तुम्हाला काय वाटतं, आम्ही तिला घरी मारतो का? तिला चांगली वागणूक देत नाही का? तेव्हा माया टीचर म्हणते, मी तिला असंच विचारलं होतं. आशुतोष चिडून म्हणतो, मी तिचा बाप आहे, मी तिला सांभाळेल. तुम्ही एका टीचरसारखं वागा. तिला कोणतीही स्पेशल ट्रीटमेंट द्यायची गरज नाही, कोणतेही प्रश्न विचारायची गरज नाहीये. माया टीचर म्हणते, तुम्ही जास्त ओढू नका, शाळेत उभे आहात, मी तिला स्पेशल ट्रीटमेंट देणार नाही. आशुतोष हा रागारागाने तेथून निघून जातो. तेव्हा अरुंधती ही माया टीचरची माफी मागते. इकडे यश हा खूप टेन्शनमध्ये असतो. तेवढ्यात अरुंधती आणि आशुतोष घरी येतात. अरुंधती विचारते, यश काय झालंय? यश म्हणतो, मला खूप अस्वस्थ वाटतंय. माझ्यामुळे गौरीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आपण हे सगळं चांगल्या प्रकारे हँडल करू शकलो असतो. अरुंधती म्हणते, यश, तू नको स्वतःला दोषी ठरवू. माझीही चूक झालीये. मी गौरीशी बोलायला हवं होतं. मी गौरीशी बोलले असते तर हे सगळं घडलंच नसतं. परंतु आता जाऊ दे, झालं गेलं, आपण विसरून जाऊया. यश अरुंधतीला म्हणतो, हे सगळं उशीर केल्यामुळे झालंय, पण आता उशीर करायचा नाही. मी आणि आरोहीने ठरवलंय की पुढील 2 दिवसांमध्ये साखरपुडा करायचा. हे ऐकून अरुंधती आणि आशुतोषला खूप आनंद होतो. सगळेजण हे साखरपुड्याच्या तयारीला लागतात. सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. इकडे ड्राय क्लीनर हा समृद्धी बंगल्यात आलेला असतो. कांचन त्याच्यावर खूप चिडते आणि म्हणते, तू आप्पांचे 2 कुर्ते चोरले आहेत. हा ड्राय क्लीनर सांगतो, मी असं काहीही केलेलं नाहीये. तेव्हा आप्पा त्याला शांत करतात आणि तेथून जायला सांगतात. तेवढ्यात यश घरी येतो आणि सर्वांना सांगतो, मी आणि आरोहीने पुढील 2 दिवसात साखरपुडा करायचं ठरवलंय. हे ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो. कांचन विचारते, तू हे सगळं परस्पर कसं काय ठरवलं? यश सांगतो, मी आईच्या घरी गेलो होतो. आईने मुहूर्त पाहिलाय आणि सगळं वेळेवरच होणार आहे. कांचन आणखीनच चिडते आणि गप्प बसते. आप्पा तिला समजावून सांगतात, आता ही रुसण्याची वेळ नाहीये. आपल्या मुलाने चांगला निर्णय घेतलाय. आनंदाचा दिवस आहे, आपण तो साजरा करूया. कांचन यासाठी हो म्हणते. तेव्हा अभिषेक हा यशला विचारतो, तुला खरंच साखरपुडा करायचा आहे का? तू शुअर तर आहेस ना? यश म्हणतो, हो, मी ठरवलंय. आणि तू माझ्या साखरपुड्याला असशील ना? अभिषेक हो म्हणतो. यशला खूप आनंद होतो. इकडे अरुंधती आणि अनिश हे गाण्याचा रियाज करत असतात. त्यांचा रियाज संपतो. तेवढ्यात मन्नू तेथे येते आणि मला शॉपिंग करायची यश दादाच्या लग्नासाठी, असं ती म्हणते. अरुंधती यासाठी हो म्हणते. ईशाही येते आणि सांगते की मी एकदम वेळेवर आलीये, मला सुद्धा साखरपुड्यासाठी शॉपिंग करायची आहे. अनिश चिडून म्हणतो, तुला शॉपिंग करायची का? मग जा तुझ्या बाबांकडे आणि त्यांच्याकडे पैसे माग. तेव्हा ईशा चिडून म्हणते, मी माझ्या बाबांकडे कशाला पैसे मागू? तू माझा नवरा आहेस ना, मग तू पैसे दे. अनिश म्हणतो, आता कळलं का तुला मी तुझा नवरा आहे? बरं झालं लवकर जाणीव झाली. यावरून ईशा आणि अनिशमध्ये भांडण सुरू होतं. अरुंधती या दोघांना शांत करते आणि म्हणते, आता भांडायचं नाही, घरात शुभ कार्य आहे ना, दोघेही शांत राहा. आरोही तेथे येते आणि म्हणते, मी सुद्धा माझ्या साखरपुड्याच्या सगळ्या सामानाची लिस्ट तयार केली आहे. आपण आधी बँकेत जाऊ, माझ्या अकाउंटमधून पैसे काढू आणि मग शॉपिंग करायला जाऊया. अरुंधती म्हणते, तू कशाला पैसे काढतेस? मी आहे ना, मी तुला सगळी शॉपिंग करून देते. ईशाला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, म्हणजे फक्त माझ्यासाठी पैसे नाही आहेत का? बाकीच्या सगळ्यांसाठी पैसे आहेत. माझ्या भावाचा साखरपुडा आहे, मला शॉपिंग करायची आहे. तेव्हा मन्नू तिला समजावून सांगते, तू भांडण नको करू. दादाचा साखरपुडा आहे ना, आपण घरात शांत वातावरण ठेवूया. अनिश म्हणतो, मन्नू, तुला जे समजलंय ना, ते तुझ्या ईशाताईला नाही समजलंय. ती तुझ्या एवढी मोठी नाही झाली ना अजून. हे ऐकून ईशा आणखीनच चिडते. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आशुतोष आणि मन्नू हे ऑफिसमध्ये खेळत असतील. तेवढ्या तिथे माया टीचर येणार, त्यामुळे आशुतोष खूप चिडेल. तर इकडे अरुंधती आणि आरोही हे समृद्धी बंगल्यात येतील. तेव्हा आरोही सांगेल की यशने मला साखरपुड्याची अंगठी दिली आहे. संजना चिडून म्हणणार, पाहून घे, गौरीचीच अंगठी त्याने तुला दिली असणार. हे ऐकून अरुंधती आणि यशला खूप राग येईल. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच.
परंतु तोपर्यंत आई कुठे काय करते या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आई कुठे काय करते.